मनुष्याची गंमत खरी आहे की जर करायचं असेल ना तर मनुष्य काय बोलतो हे पाहण्यापेक्षा मनुष्य कसा वागतो हे पाहणं जरूर आहे. मनुष्य बोलताना इतका सावध करून बोलतो की याच्यामध्ये कमीपणा काही दिसायचं नाही, की म्हणून असं बोलतो की आपण नाही कसं तो बोलतोय. ते लिहून काय करणार मग ह्याच्यात म्हणजे नाही काय करणार आहे तरी, परंतु काय करणार. अधिक खरं नाही, माझं पण हरकत नाही, पण एक का मी सांगतो खरं ना, मनुष्य तो कसा का वागेल ना, तो आपल्याला काय सांगतो हे पाहणं जरूर आहे. आणि ते पाहताना तो सांगतो ते सगळं बरोबर असं न म्हणताना माझ्या बुद्धीला पटलं की ते पाहणं जरूर आहे. आणि माझ्या बुद्धीला जर पटलं तर आचरणात आणणं मात्र जरूर आहे. खरं बरं का, म्हणून ते बोलण्याचा उपयोग नाही असं नाही, बरं म्हणण्याचं हेतू नाही. आणि बोलण्यासारखा वागतच नाही असे नाही, पण ते वागण्याला खरोखर महत्व आहे. कधी आपल्या जो मनुष्याजवळ अशी काही कला आहे, ती कला म्हणजे कोणती, मी आहे हा सगळं दाखवतच नाही. कधी मी जसा आहे तसा कधी मनुष्य दाखवायचा नाही, मी नाही कसाच दाखवतो कधी पुष्कळदा. म्हणून तो एखादा चांगलाही असेल एखादा बराही नसेल, पण आपल्याला संबंध नाही, त्यात आपल्याला काय घ्यायचं आपण घेऊया आपलं कला सांगतो ना. आपण बघा मनुष्याची ओळखण करत असताना तो पोशाख कसा करतो, तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याची अंगकाठी कशी काय आहे, त्यातून त्याला आपण चांगला नाही कधी म्हणून. त्याचं हेतू काय आहे, त्याची बुद्धी कशी आहे, त्याच्या हेतूवरून त्याचं कार्य आपण पाहतो. आणि त्याचा हेतू जर चांगला असेल तर मनुष्य चांगला असं म्हणू. श्रीमंतवाला आहे म्हणून चांगला नाही, विद्वान आहे म्हणून चांगला नाही, पण अत्यंत गरीब आहे, अत्यंत अडाणी आहे, पण त्याचा हेतू मात्र चांगला असेल तर आपण त्याला चांगला म्हणतो. आता आपण आपल्याकडे जे सत्पुरुष होऊन गेले ते बाकीच्याही कशानेच नाही झाले कधी. ते जर आपल्या प्रिय झाले असतील, त्यांच्या हेतूनच प्रिय झाले, तो हेतू चांगला बाळगणं आपलं खरं खरं काम आहे. कधी जन्माला आल्यानंतर अशी कबुली करून आम्ही आलो की इतके बाकीच्या गुन्हे काय असतील ते असू द्या, याच्यामध्ये माझं मी सार्थक करून घेईन, माझं मी कल्याणच करून घेईन असं सांगूनच आपण आलो खरं. आणि ते सांगताना जसं एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या मुलासाठी काहीतरी पैसा लक्ष्मण ठेवा, पैसा राखून ठेवावा आणि सांगितलं बा तुला पैसा ठेवलाय, त्याचा धंदा उद्योग काय करायचं ते कर, आपलं पोट भर असं सांगितलं. तसं जन्माला देताना भगवंतांनी आम्हाला काहीतरी बुद्धी देऊन ठेवली आहे खरी. त्या बुद्धी देताना त्याचा चांगला वाईट उपयोग करणं मात्र आपल्याकडे आहे. जसा तो मुलगा पैसा ठेवला तर कशाकडे खर्च करावे त्याचं जे बुद्धीहून ठरवतो, तशी बुद्धी आम्हाला भगवंतांनी दिली आहे. आम्ही बाकीच्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ का, हे बुद्धीचं वर्चस्व आमच्याजवळ आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत. मग ही बुद्धी दिली असताना तुम्ही आम्ही सुद्धा नकळत नाही काय तो लहान मुलाला नमस्कार करायला सांगताना देवाला नमस्कार कर आणि मग देवाला चांगली बुद्धी दे म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला माहिती आहे देव बुद्धी देणार आहे, बुद्धी भगवंतांनी दिली पाहिजे, किंवा सगळ्या कर्माचं जर मूळ असेल तर बुद्धी आहे खरी, ती आपण शाबूत ठेवणं जरूर आहे खरं. पण पुष्कळदा असं होतं हे आपल्या स्वाधीनचं असतं असं नव्हे कधी. आज आपण जे आहो ना ते आपण आहोत, आपणच आपल्या निर्मित केलेलं नाहीये. मी ज्या कुळात जन्माला आलो असेल, त्या जातीत असेल, ज्या धर्मात असेल, ज्या व्यवसायामध्ये, त्या व्यवसायामधले भलेबुरे गोष्टी माझ्या मनावर परिणाम करून घेतलेले आहेत. मी आज जो आहे तसा चालू असं नव्हे. मला जगाचं वारं लागलंय, मला जगाची ज्याची संगत मिळाली त्यांची संगतीचे परिणाम माझ्या मनावर झाले आहेत. म्हणून मी आज जो आहे ते पुष्कळ संगतीचा परिणाम माझ्यावर आहे खरा. हे किती जरी असेल तरी मनुष्यामध्ये अशी काही बदलत शक्ती आहे. मी जरा कसाही का असेल नका, पण मला चांगलं वाईट हे कळतोय तोपर्यंत मला वाटेल तर मला सुधारता येईल ही गोष्ट खरी आहे खरी. काय करू इलाज नाही, माझी बुद्धी अत्यंत वाईट आहे. मी म्हणेन एक मनुष्य ग्रस्त माझ्याकडे आले आणि सारखा रडू लागला. मी म्हटलं काय रडतो, मला काय झालंय, तुम्हाला काय करू, माझ्या मनात इतके काही वाईट विचार येतात की मला खरोखर मोठी लाज वाटते अगदी. मी काय म्हणतो ही गोष्ट खरी आहे, मला वाईट विचार न येऊ देणं हे आपल्या हातात नसेल करायचे. त्या पूर्वीचे संस्कारांना विचार माहिती येतील, पण वाईट विचार येतात याचं वाईट वाटणं हे मात्र आपलं जरूर आहे खरं. ज्याला त्या गोष्टीचं वाईट वाटेल तो सुधारण्याचा मार्ग लागेल. हे असंच चालायचं आहे. काय होतं लोकांना काही दिसत नाही ना म्हणून आज कुठे बिघडलं असं आपण म्हणू लागलो तर ते वाढत जाते का. म्हणून त्याला उपाय सांगितला, ज्या वाईट विचार मनात येईल त्या देवाचं आपलं नाव घ्यावं, त्याला करुणा भाकावी. परमात्मा मागं झाला असेल, होऊन गेला असेल, आता माझं भगवंता त्या जन्माला मी आलो, माझा जन्मात सार्थक मला करून घ्यायचं आहे. त्याचं वाईट मनुष्याला वाटल्याशिवाय मनुष्याला तळमळ नाही लागत. मनुष्याची प्रगती जर असेल तर तळमळीच आहे, पश्चातापात आहे.
ते तळमळ पश्चाताप आम्हाला जर नसेल तर फळ नाही यायचं कधी. तुम्हाला उचल कोकणामध्ये ते शेतकरी भेटताना भासतात काही शेतकरी म्हणतात तसं अंतःकरण पोळलं गेलं पाहिजे. आज पण मी केलं कसं, आज मला कसं करायला पाहिजे हे पोळल्याशिवाय खरं बुद्धी होत नाही कधी. किंवा परमात्मा जो मागायची असेल ती बुद्धी मला त्याने दिली खरी, पण ती दिल्यानंतर तो बाप तसा पैसा ठेवून निघून जातो. तू कसा खर्च कर हे सांगायला शिल्लक राहत नाही. तर भगवंतांनी बुद्धी आम्हाला दिली खरी, वापरणं आपल्या हातात आहे. आणि ते बुद्धी वापरण्याकरता चांगलं वाईट हे कळण्याचे आमचं ज्ञान दिलंय. आता आपण पाहतो ना, ज्यावेळेला परमात्मा कृष्ण श्रीष्ठाईला गेले तेव्हा त्यांनी इतक्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. तर दुर्योधन एकच सोड म्हणाला, तुम्ही भगवंत आहात, परमात्मा आहात, सगळं जग मानताय. मग ह्या गोष्टीत मी मला सगळं सांगताना त्यापेक्षा बुद्धीत माझा फरक का नाही पाडत? तर मग एवढा बुद्धीत फरक पाडला तर बाकीचं बोलायचंच कारण नाही. तेव्हा मी आणखी 4 प्रवचन करीन, पण बुद्धीत फरक तूच करून घेतला पाहिजे. हा बुद्धीचा प्रयोग कारण त्याने देऊन ठेवलाय. खरं त्याने आपल्याला देऊन ठेवलाय, आपण विचारानं करणंच ठेवलाय. खरं माझं ह्या आयुष्यामध्ये माझं कर्तव्य काय, मी ज्या कुळामध्ये जन्माला येतो, ज्यांच्या घरात जन्माला येतो त्यांची कर्तव्य काय, सगळ्या जगाशी माझं कर्तव्य कोणतं, मी काय वागलं असताना माझं कल्याण होईल. आणि कल्याणाची खूण एकच, खरोखर समाधान ही कल्याणाची खरी खरी खूण आहे. त्याला तिसरा कोणी सांगायला नको आहे. खरं माझ्या आचरणानं मला समाधान वाटतंय. मला वाटतं तू चोरी जरी केली तरी त्याला पाप लागणार नाही कधी, कारण त्याला समाधान होणंच शक्य नाही कधी. तेव्हा मला सगळ्यांना खरंच सांगायचं अत्यंत प्रेमानं, आपल्या अंतःकरणाला आपण शोधून पाहूया. मी कशा करता आलो हे पाहूया. ही संधी पुन्हा वरची येईल असं खरोखरच नाही बरोबर. की ज्याच्या कृपेनं संधी मिळाली आहे त्याचा नीट उपयोग आपण करू. थोड्याशा लाभासाठी सगळ्यांची हानी करून घेणं हे नाही बरे कधी होणार बरोबर. तुम्ही खरंच चांगली माणसं आहात, दर खेपेला चांगली म्हणतो म्हणून कमी म्हणणं मात्र नाही बरोबर. पण माझं म्हणण्यात हेतू हे ओळखून आपण खरं वागूया बा. हे ओळखून वागण्याची गंमत आहे ना, ती खरं नाही. अन्न पक्वांना पुष्ट भरली असली पण पोटाचं भूक नसेल तर अन्नाची चव लागत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी एकदाच पसरलेल्या असेल तरी मला त्याची तळमळ जर नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. की आज आपल्याला पाहायचं असेल एक पाहू की मनुष्याचं चांगुलपण त्याच्या हेतूवर अवलंबून आहे. तो हेतू आपण चांगला ठेवणं हे आपल्या हाती आहे. पहिल्यांदा पूर्वजन्म आपण मानतो, त्या जन्माबरोबरची बुद्धी आली असेल ती येऊ द्या, पण त्याला वळण लावणं हे माणसाच्या हातात काम आहे. आणि ते आपण जर न केलं तर आपल्या सगळं दोषी कोणी राहणार नाही. आणि माझी खात्री अशी, ज्याची कृपा भगवंताची कृपा जो भाकील ना ह्यासाठी परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचं नाही. बस म्हणून सर्वांनी एकच करा, ते करण्याच्या आधी आपण स्थिर चावं राहावं. म्हणून भगवंता स्मरणाचा आपण राहायचा अभ्यास ठेवू, ते स्मरण ठेवून बुद्धी सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहूया ह्यात माझं कर्तव्य कोणतं आपण पाहू. जे आज मला लाभायचं असं म्हणतं अत्यंत व्यावहारिक मनुष्य, अत्यंत व्यावहारिक म्हणायचं खरा, अत्यंत म्हणजे अतिस्वार्थिक, तो नाही करायचा होत कधी म्हणतो खरं ना. मी म्हणे नुकसान कधी करून घेणे, पण स्वार्थपणा सुद्धा थोडी मर्यादा असावी. दुसऱ्याचं नुकसान म्हणून माझा स्वार्थ साधावी ही व्यावहारिक बुद्धी नसावी कधी. त्या व्यावहारिक बुद्धीला अत्यंत योग्य असेल. व्यवहारात जशा तसं वागा असं म्हणतात, जशा तसं वागण्याचा हेतू असा, त्याचा अर्थ आपण करतो असं खरंच नाहीये बरं का. जशा तसं म्हणजे असं की त्यानं माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं तसं त्याच्याशी मी वागणं हे जशा तसं आहे. हे व्यवहार करा. आमचा व्यवहार उलटच आहे बरं का. तसं न करावं कधी मी सांगतो का ना. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अगदी असा विचार करा की मी आलोय खरं, मला कळतंय खरं, मग चांगलं वाईट कळत असून सुद्धा मी चांगल्या म्हणून का वागत नाही, काय परिणाम काय होतात हे आपण खरं विचार करून पहा. आणि हे करताना भगवंताचं स्मरण मात्र कायम ठेवा, म्हणजे मार्गदिशा बरोबर दिसेल आपल्याला बरोबर. त्याचं स्मरण ठेवल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं वळण दिसेल. हे आपलं वळण आहे, ह्याच्या देखत आम्हाला करायचं आहे. हे वळण ठेवून जर आपण बागाल तर खरं राम कल्याण करेल ना. आणि त्याच्यात मी सांगितलं अनुभव अगदी आपला दुसरा विचारायला नको कधी, अगदी खरं समाधान मिळेल. मी काहीतरी केलं असं प्रत्येक माणसाला वाटतं का सांगतो खरं ना. असा दिवस सोन्याचा यावा ज्याशी छातीवर हात टाकून सांगावं माझं काम करून चालू असं वाटलं पाहिजे खरं. म्हणजे आधीच वाटलं असं मला जुळायचं नाही कधी. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करा, भगवंताला निष्ठा ठेवा, चांगल्या बुद्धीचा उपयोग करा, चांगलं वाईट पारखा आणि जगात वागण्याचा अभ्यास करा. राम कल्याण कधी हा भरोसा बघा बरोबर. घ्या आता तुम्हाला गोष्टी